गुड मॉर्निंग. असाच निघालो जरा सकाळी सकाळी फेरफटका मारायला. पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण म्हणजे पावसाळाच चालू आहे, पण पाऊस पडून गेला आहे. यावेळी पावसाळा जरा खूपच मोठा आहे, सो बाहेर फिरायला चान्सच नाही छत्री घेतल्याशिवाय. वाडीत एक दुकान आहे, टाईमपास वाटाने. पावसाने रस्त्याच्या दोन्ही साईडने मस्त हिरवीगार झाडी झाली आहे. कोकणामध्ये आणि हीच मजा आहे. गावी आलो की म्हणजे पावसात सगळं हिरवं हिरवंगार असतं. उन्हाळ्यात हेच सगळं पिवळं पिवळं शार गवत सगळं पिकलेलं असतं, त्यामुळे सगळं पिवळं पिवळं असतं. सोनेरी बोलतो आपण, ते सोनेरी गवत तसं. आणि आता सगळं हिरवंगार मस्त. हा इथून एक जायचा शॉर्टकट आहे, पण आता सगळे शेतीमध्ये सगळ्यांनी भात लावल्यामुळे त्या मळ्यांमधून जाता येत नाही. तिकडून मळ्या तिथून डायरेक्ट गेलं की पुढे रस्त्याला थोडा शॉर्टकट आहे, म्हणजे हे वळण क्रॉस करता येतं. इथे दुसरी एक वाडी आहे. आमची वाडी गेली पाठीमागे, पाटीलवाडी. जर एस टी वगैरे पकडायची असेल, आता डायरेक्ट आतमध्ये गावामध्ये ते एस टी येत नाहीत. सो कुठे वैभवडीला जायचं असेल किंवा बावड्याला कोल्हापूरला जायचं असेल तर आम्हाला पूर्ण गावाच्या बाहेर मेन रोडवर यावं लागतं. आणि तिथून मग एस टी किंवा ते टमटम डुगडुगी मिळते आम्हाला वैभववाडीला जायला किंवा बावड्याला जायला. एस टीसुद्धा आहेत, ठराविक आहेत, वेळेतच असतात. जांभवडे, मोंदे, पाचल. भात पोसावायला लागलेत. पोसावायला म्हणजे त्यांना ते दाणे धरायला लागले. वाटतं पुढच्या 1 महिन्यामध्ये ते कापायला होतील, म्हणजे दिवाळीमध्ये. असं इथून आलो आपण. मस्तच वाटतं. रस्त्याच्या दोन्ही साईडने अशी झाडं आणि मधून चालला एक छोटासा रस्ता. तिथे एक घर आहे. मी सकाळी आलोय. बरं आहे ना? मी एकटाच आलोय, आई आधीच आहे ना. हा हा, वाळ आहे छोटासा. पाऊस खूप असला की ह्या मोरीवरून जातं पाणी. हा इथून
पावलेवाडीला रोड गेला. जेव्हा आमचे गणपती जातात तेव्हा पावलेवाडीचे गणपती या रोडने येतात आणि आमचे इथून पाठून आणि मग इथून ते एकत्र नदीकडे जातात विसर्जनासाठी. इथे 2 दुकानं आहेत, इथे एक आहे आणि हे इथे एक आहे. छोटीशीच आहेत पण बऱ्यापैकी सगळं सामान मिळतं. हा इथे अजून एक छोटा वाडा आहे, वरती थोडं बांधलं आहे सारखं आणि ती तिथे पुढे नदी आहे मोठी, दाखवतो तुम्हाला. ही चक्की ही इथे एक दुसरी वाडी आहे. ही चक्की हा रोड जातो, रोड म्हणजे पायवाट जाते नदीकडे, जिथे ॲक्च्युली गणपतीचं विसर्जन होतं. हा बघा भात हा आलाय. जरा आता ऊन लागलं, वाटतं महिन्याभराच्या आतच कापायला होईल. बघा सुंदरच. आता कुठला प्रकार आहे ते काय मला माहीत नाही, एक काडी की काय अजून. हा साखव पहिले जेव्हा रस्ता प्रॉपर नव्हता तेव्हा लोक एस टी पकडायला जेव्हा पलीकडे जायचे, आम्ही पलीकडे म्हणतो, तेव्हा इथूनच सगळे चालत जायचे. इथून मग पुढे गेले की तिथून अशी ती वाट होती. पण आता रोड झाल्यापासून सगळ्यांनी पायवाट सोडूनच दिले, रोडनेच जातात. ही नदी इथे गणपतीचं विसर्जन केलं जातं. ते बघा मूर्त्या खूप दिसत आहेत ॲक्च्युली, ते बघा तिथे इथे आरती वगैरे केली जाते. छोटंसं घाटासारखं बांधलेलं आहे. इथे गणपती ठेवून त्यांची शेवटची आरती करतात आणि नंतर मग विसर्जनाला इथून असे घेऊन येतात. सो हे बघा आत्ताच विसर्जन झालं आहे, आठवडा झाला असेल. अजून पूर्णपणे विरघळले नाही आहेत, थोड्या थोड्या मूर्त्या आहेत चांगल्या अजून तशाच. तिथे सुद्धा आहेत पुढे भरपूर. पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी जरा निवळ आहे, त्यामुळे दिसत आहेत सगळ्या मूर्त्या स्पष्टपणे. ती चक्की सगळे गावातले बऱ्यापैकी दळण तिथेच दळायला येतात. आणि जे मगाशी मी तुम्हाला दुकान दाखवलं तिथे सुद्धा चक्की आहे, त्यामुळे गावाला तसं त्या 2 चक्क्या झाल्या. मग इथे आणि तिथे दोन्ही ठिकाणी दळायला
धान्य दळायला लोक येतात, दळायला भरडायला. आपण इथून आलो होतो, आता इथून जाऊया, म्हणजे चक्कीच्या पाटून. येताना फोडून आलो, आता पाटून जाऊया. चक्कीच्या पुढे आलं ना की जवळपास सगळे नेटवर्क मिळतात आपल्याला. जिओ, वोडाफोन, एअरटेल, कुठलं जे तुमचं नेटवर्क असेल ते आपल्याला इकडे मिळून जातं. त्यामुळे इकडे गावातली जी लोक आहेत ती कुठे कॉल करायचं असेल, काय करायचं असेल ते इथे येतात. जर गावात मिळतं नेटवर्क, तर ते फक्त BSNLचं मिळतं, म्हणजे आमच्या वाडीत तरी. ते सुद्धा कधी असतं कधी नसतं. त्यामुळे इथे आलो की सगळे नेटवर्क मिळतात फटाफट. म्हणजे काही काम करणारे असतात ते पण कधी कधी शाळेत येऊन काम करतात. दाखवतो तुम्हाला शाळा, इथे पुढेच आहे. ही आहे शाळा, इथून पुढून गेट आहे. एवढे तर्फ खारे पाटण. पहिली ते 7वी पर्यंत आहे. 5 ते 6 वाड्या आहेत गावामध्ये. त्या सगळ्या वाड्यांची मिळून एकच शाळा आहे आणि मोठी आहे. आता किती मुलं असतील माहीत नाही, पण पहिली तरी खूप मुलं असायची. आता गावातच कोण नाही जास्त. गावातल्या शाळांचं एक मस्त असतं, अशी वेगवेगळी चित्रं काढलेली असतात भिंतींवरती, आणि ती बघायला एवढी खूप मस्त मजा वाटते. लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, आणि त्यावर प्रत्येक खांब्यावरती लिहिलेले स्लोगन्स. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा, स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे, देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे, क्रांती तलवारीने घडत नाही, तत्वाने घडते. वा. म्हणजे शासन लेवलवर जेवढे उपक्रम असतात तेवढे या शाळांच्या भिंतींवरून कळून येतात. वा. कसा दिवस घालवावा. नियमित सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे, नेहमी खरे बोलावे, जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे, नियमित व्यायाम केला पाहिजे. माझी दिनचर्या मस्तच. विद्यार्थी असा असावा, हे पण छान आहे. मुलांनी नक्की बघावं कसा असावा विद्यार्थी. खूपच गुण दाखवलेत. ते पण एक स्लोगन आहे, चारित्र्याचा विकास घडवते तेच खरे शिक्षण. शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. वा. म्हणजे गावच्या शाळांमध्ये जे रिप्रेझेंटेशन असतं, आपण बोलतो, खतरनाक.
ही वाटतं जुनीच वर्ग रूम की क्लासरूम काय आहे तो तोडला आहे. हे आता नवीन बांधलं आहे सगळं. हा एक जुना आहे. ही साईड सगळी नवीन आहे आणि ही पण जुनीच बिल्डिंग दिसते मला, पण चांगल्या अवस्थेत आहे. इथे पण लिहिलं आहे, प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती आहे. वैभव त्यागात असते, संचयात नाही. ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे. जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे. मरावे परी क्रांती रूपी उरावे. हा शाळेतून समोर पुरा म्हणजे मैदानी भाग आहे आणि हा पूर्ण ओपन स्पेस असल्यामुळे आता तिकडे सगळं धुकं दिसतंय तुम्हाला. ॲक्च्युली त्या साईडला डोंगर आहेत, बावडा घाट. तर ह्या ओपन स्पेसमुळे इथे बऱ्यापैकी नेटवर्क सगळ्यांचेच मिळतात आपल्याला. वोडाफोन घ्या, आयडिया घ्या, BSNL घ्या, एअरटेल घ्या, जिओ घ्या, त्यामुळेच नेटवर्क मिळतात आपल्याला. बघू शकता माझ्यापाकडे पूर्ण मोठाच्या मोठा पाट आहे, हे मैदान आहे. तिकडे एक थोडे वडाचं झाड आहे, त्यामुळे याला वडाचा माळसुद्धा बोलतात. ॲक्च्युली फेमस आहे वडाच्या माळाने, कारण की पुरा माळ आहे आणि मध्येच एक वडाचं झाड आहे. पुढे इथून दिसणार नको, पुढे ह्याच रस्त्याने मग पुढे गेलं की मग पलीकडे जायला होतं. म्हणजे जिथे आपल्याला ST पकडायची असेल किंवा वैभवडीला बावड्याला जिथे कुठे जायचं असेल त्यासाठी ST मिळते तिथे. तर मी काय आता पुढे जात नाही आहे. उद्या सकाळी जेव्हा वैभवडीला जायला निघणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर ही अशा प्रकारे शाळा आहे. हा रोड जातो परत आपल्या घरी. सो ही छोटीशी टूर होती माझ्या गावची. अजून हा तिकडचा साईड झाला, घराच्या वरची साईड तुम्हाला दाखवली नाही अजून, ती कधीतरी व्हिजिट करेन. तिथे मग तुम्हाला ते अरुणा प्रकल्पाचं धरणाचं काम दिसेल, कालवे जात आहेत त्याचं काम दिसेल. आमची जमीनसुद्धा त्यामध्ये गेली आहे थोडी, तर तेही तुम्हाला मी दाखवेन वरच्या साईडला गेलो तर. तेचेसुद्धा बघण्यासारखं खूप काही आहे. मग ही गावची एक साईडची छोटीशी टूर कशी वाटली ते प्लीज नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता 2 दिवस आहे गावी, बघू जास्तीत जास्त गावचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. उद्या निघणार आहे मी मांडवी गाडीला, मी आणि आई. सो त्याचा एक छोटासा वेगळा ब्लॉग बनेल. ओके. आणि जर वरच्या साईडला गेलोच तर मग तो एक ब्लॉग बनेल. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथे संपवतो आहे. धन्यवाद.